अंबुरे हिने 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकून नवीन विक्रम प्रस्थापित केला। पूर्वीचा विक्रम 12.38 सेकंद असून शौर्याने 12.07 सेकंदात शर्यत पूर्ण करत तो विक्रम मोडला। तसेच CISCE नॅशनल स्कूल ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मधील सर्वात जलद धावपटू ठरली। तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून 400 मीटर रिले मध्ये रौप्य पदक जिंकले। अभिज्ञान निकमने सुद्धा 100 मीटर आणि 400 मीटर रिले मध्ये सुवर्ण पदक जिंकले। दोघेही महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत होते। गुड इवनिंग, आई एम डॉक्टर कुमार, चेयरमैन वसंत विहार क्लब हाउस। फर्स्ट ऑफ ऑल मैं अजित कुलकर्णी, कोच वसंत विहार ग्राउंड में लास्ट 5 years से ही इज डूइंग एथलेटिक कोचिंग। शौर्य अंबुरे वर्ल्ड अपना नेशनल रिकॉर्ड अभी एथलेट में ब्रेक किया हुआ है। एक छोटा सा ग्राउंड में बच्चे को ये लेवल में आ सकता है, तो महाराष्ट्र शासन ने तो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन इनके ऊपर रियली सोचना चाहिए। एथलेटिक एक बेसिक रिक्वायरमेंट ग्राउंड, एथलेटिक सिंथेटिक ट्रैक वगैरह प्रोवाइड करेगा तो डेफिनेटली इंडिया का रिप्रेजेंटेशन ओलंपिक्स लेवल में जा सकता है। तो क्या बताओगे, क्या सुविधाएं नहीं है यहाँ पे? इसमें बेसिकली ग्राउंड ही नहीं है, एथलेटिक सिंथेटिक ट्रैक नहीं है। वसंत विहार का मल्टीपल ग्राउंड, छोटा सा ग्राउंड है, उसमें ये बच्ची ने इतना मेहनत करके ए लेवल में आ गया। तो अगर अपन इंफ्रास्ट्रक्चर दे देंगे डेफिनेटली ये फ्यूचर में एक ओलंपिक मेडल आ सकता है। शासनाला तुम्ही काय रिक्वेस्ट कराल, काय सांगणार? दे हैव टू प्रोवाइड एटलीस्ट ए बेसिक रिक्वायरमेंट। ग्राउंड तो दे दो, कोचिंग कोच है अपने पास, और जितना भी आरजी प्रॉपर्टीज है म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में, एनी डेवलपमेंट एनी बिल्डर उनका आरजी ग्राउंड वगैरह म्यूनिसिपलिटी का हैंड ओवर करता है। उसी में एटलीस्ट एथलेटिक का कुछ करने के लिए बोलो। क्रिकेट अभी हो गया, फुटबॉल हो गया, अभी दादोजी कौन के अपने स्टेडियम पहले एथलेटिक ट्रैक था, वो बंद हो गया, अभी ओनली क्रिकेट के लिए प्रोवाइड कर दिया। तो एटलीस्ट बेसिक रिक्वायरमेंट उनको दे दो। बच्चे लोग डेफिनेटली इंडिया के लिए इंडियन रिप्रेजेंटेशन हो सकता है, इंडिया का और एक ओलंपिक्स मेडल ताने के एक बच्चे दे सकता है। तो शासन सीरियसली इसके ऊपर सोचना चाहिए। माझं नाव कोच डॉक्टर अजित कुलकर्णी। गेले 24 वर्ष मी ॲथलेटिक्स कोचिंग करतोय ठाण्यामध्ये। बरेच आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत, राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत, आणि आता सध्या वसंत विहार क्लब हाऊसचं जे ग्राउंड आहे तिथे आम्ही सराव करतो। आणि मुलांना फक्त 25 मीटरचं हे मैदान जे आहे ते आम्हाला उपलब्ध आहे। पण के कुमार सर जे PTRAचे आणि वसंत विहारचे चेअरमन आहेत, त्यांनी आम्हाला खूप चांगली फॅसिलिटी इकडे दिलेली आहे। फक्त एवढंच आहे की गेले 24 वर्ष माझी ही मागणी आहे की एक सिंथेटिक ट्रॅक ठाण्यामध्ये या मुलांना उपलब्ध करून दिला तर खूप बरं होईल सरकारने। कारण काय ऑल द वे बँड्रा किंवा PDP किंवा बालेवाडी या ठिकाणी आम्हाला सिंथेटिक ट्रॅक च्या ग्राउंडवरती सराव करण्यासाठी जावं लागतं, आणि जोपर्यंत त्या ट्रॅकवरती सराव करत नाही तोपर्यंत खेळाडू घडू शकत नाहीत। सो त्याच्यामुळे जर सिंथेटिक ट्रॅक इकडे ठाण्यामध्ये आला तर खूपच सोय होईल या मुलांसाठी, ट्रॅव्हलिंग वाचेल। आज जर बँड्राला BKC ला गेलं तर ठाण्याला येण्यासाठी कमीत कमी 2.5-3 तास लागतात। आणि मुलं आता आपली जी आता शौर्याने जो रेकॉर्ड केलाय, अभिज्ञानला आता गोल्ड मेडल मिळालं हैदराबादला CISC नॅशनलला, तिथे या मुलांना 10वीचा पण अभ्यास करायचा आहे, सकाळ संध्याकाळ ट्रेनिंग पण करायची आहे, शाळेत पण जायचंय, क्लासेसला पण जायचंय, डाएट न्यूट्रिशन वरती त्यांना लक्ष द्यायचंय। प्लस त्यांचं जर तुम्ही बघितलं तर आफ्टर ट्रेनिंग त्यांना आईस बाथ्स वगैरे घ्यावे लागतात, तर ते त्यांना घेता येत नाहीत, मग इंजुरीज होतात। सो त्याच्यासाठी जर ठाण्यातच आपल्याकडे एक ट्रॅक आला तर या मुलांना खूप फायदा होईल त्याचा। हॅलो, माझं नाव शौर्य अंबुरे आहे आणि मी 15 वर्षाची आहे। मी या वर्षी 3 नॅशनल रेकॉर्ड ब्रेक केले आहेत आणि 2 स्टेट रेकॉर्ड। आणि मी आता अजित सरांकडे एम स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये ट्रेनिंग करते, वसंत विहार क्लब हाऊसच्या बाजूच्या ग्राउंड मध्ये। मी आता युनिव्हर्सल हायस्कूल मध्ये शिकते। मी ना 25 मीटर्सच्या ग्राउंड वरती ट्रेनिंग करते, आणि मला ट्रॅक साठी मला सिंथेटिक ट्रॅक वरती ट्रेनिंग करायला लागतं, आणि ते ठाण्यामध्ये अवेलेबल नाहीये। तर सर आम्हाला रोज सकाळी संध्याकाळी आम्हाला 2 तास ट्रॅव्हलिंग मध्ये नेतात बँड्राला, किंवा कधी कधी आम्हाला बालेवाडीलाही पण जायला लागतं। तिकडेच सिंथेटिक ट्रॅक आहे प्रॉपर, ठाण्यामध्ये नाहीये।